ऑफरवरून नक्षल चळवळीमध्ये आता उभी फूट पडली आहे। कॉम्रेड सोनूचा युद्धविरामाचा प्रस्ताव हा वैयक्तिक आहे असं माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। सोनूनं 15 ऑगस्टला केंद्र सरकारला युद्धविरामाचा प्रस्ताव दिलेला होता। सोनूचा प्रस्ताव ही भाकपची भूमिका नसल्याचं स्पष्टीकरण हे आता समितीनं दिलेलं आहे। आणि याच संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडून। रजत, कुठेतरी आता युद्धविरामाच्या या ऑफरवरून नक्षली चळवळीमध्येच उभी फूट पडल्याचं चित्र दिसतंय। नक्कीच आकांक्षा, उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे, कारण सोनू उर्फ भूपती हा काही कनिष्ठ पातळीवरचा कमांडर किंवा कॉम्रेड नाही आहे, तर तो केंद्रीय समितीचा सदस्य राहिलेला आहे आणि सीआरबीची प्रमुख जबाबदारी त्याच्याकडे होती। त्यामुळे भूपतीचा तो जो पत्रक होता, सोनूचा जो पत्रक होता, त्याच्यामध्ये युद्धबंदी 1 महिन्याची आणि त्यामध्ये शांतता वार्तेचा जो प्रस्ताव होता त्याला माओवाद्यांची, नक्षलवाद्यांची अधिकृत भूमिका आहे असंच मांडण्यात आलेला होता। मात्र तो पत्रक समोर आल्यानंतर आणि त्याची एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आली आहे आणि त्याच्यामध्येही जो आवाज आहे तो सोनू उर्फ भूपतीचाच आहे असं स्पष्ट झालेलं आहे। तो पत्रक आणि ती ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर आता तेलंगणा राज्य समिती जी आहे माओवाद्यांची, त्याचा जो प्रवक्ता आहे जगन, त्यांनी लागलीच काल संध्याकाळी एक पत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सोनू उर्फ भूपतीची युद्धबंदीची आणि शांतता वार्तेच्या ऑफरची जी भूमिका आहे ती त्याची व्यक्तिगत भूमिका आहे, ती माओवाद्यांची अधिकृत भूमिका नाही आहे अशा पद्धतीचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे असं म्हणता येईल की माओवाद्यांमध्ये कुठेतरी या युद्धबंदीच्या प्रस्तावावरून उभी फूट पडली आहे। मात्र त्याचे काही कंगोरे समजून घेणं आवश्यक आहे। 21 मे रोजी माओवाद्यांचा जो शीर्षस्थ नेता होता बसवराजू, त्याला सुरक्षा दलांनी मारलं होतं आणि त्याच्यानंतर नवीन जनरल सेक्रेटरी कोण होईल यासाठीची एक स्पर्धा होती, यासाठीची एक चर्चा जी आहे ती सुरू होती आणि सर्वजण असेच म्हणत होते की भूपती उर्फ सोनूला तो पद मिळेल। मात्र आश्चर्यकारकरित्या तो पद जो आहे तो देवजीला, तिरुपतीला देण्यात आला आणि त्याच्यानंतर भूपती उर्फ सोनूची ही जी प्रतिक्रिया आली की आम्हाला युद्धबंदी करायची, आम्हाला शांतता वार्ता करायची आहे, त्याच्यानंतर आता जगनचं पत्रक समोर येणं की ती भूपतीची वैयक्तिक भूमिका आहे। कुठंतरी माओवाद्यांमध्ये उभी फूट पडल्याचं चित्र आहे आणि ती उभी फूट जी आहे ती जनरल सेक्रेटरी या सर्वोच्च पदाच्या निर्णयानंतर पडली आहे का, हा पण एक प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। अगदी धन्यवाद रजत या माहितीबद्दल। या पुढच्या एका बातमी संदर्भातले अपडेट्स देखील तुमच्याकडून जाणून घ्यायचेत।